नमस्कार मित्रांनो, मी करण बुलंगे फार्म हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या श्रावण महिन्यात मी काही कोंबड्या अंड्यावर बसवल्या होत्या. त्यांचे जवळपास 50 पिल्ले निघाले आहेत. तुम्ही पाहू शकता, तिथं कोपऱ्यातही फिरताय, तिकडे या 4 कोंबड्या मिळून सांभाळत आहेत त्यांना एकत्र. मित्रांनो, मी ज्याप्रमाणे सांगितलं की आपण मशीननं पिल्ले नाही काढत, कोंबडी खाली घोळून पिल्ली काढतो. जसं मी त्या 2 डालाखाली, या एका डालाखाली आणि या एका डालाखाली 2 कोंबड्या अजून अंडे घोळत आहेत. त्यांचेही 4-5 दिवसात पिल्ले निघतील आता. तर या चौघींची मिळून म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या 4ंचे मिळून जवळपास 50 पिल्ले आहेत. त्या आता एकमेकींची पिल्ले मिळून मिसळून सांभाळत आहेत. जर मित्रांनो यांना काही दिवसांची सवय लागली तर या मिळून मिसळून सांभाळतात. अन्यथा नवीन जर कोंबडी यांच्या पिल्ल्यामध्ये टाकली तर या कोंबड्या मिळून त्यांना मारतात आणि त्या पिल्ल्यांनाही मारतात. आज आपण बघणार आहोत की पिल्ल्यांना आपण काय खायला देतो. मित्रांनो, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी चुरी करून आणलेली आहे. गहू, ज्वारी, मका, तांदूळ म्हणजे असे 4-5 ह्याची चुरी मी करून आणलेली आहे. एक तर मित्रांनो, ही चुरी तुम्ही त्यांना टाकू शकता, जसं की असं. बघा मित्रांनो, तुम्ही यांचं खाद्यही विकत आणू शकता किंवा तुमच्याकडे जर घरगुती भात काही उरलेला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. समजा मी आता दाखवणार आहे तुम्हाला. हा मी भात घरून आणलेला आहे. रात्रीचा उरलेला शेवयाचा भात आहे हा. तुम्ही पाहू शकता की मी त्यांना वेगवेगळी चुरी टाकत आहे. घरून उरलेलं काही भात काही असेल तर तोही टाकतो. आणि तिसरं म्हणजे आपला शिळा जो भाजीपाला असतो, समजा उदाहरणार्थ गोबी, ही घरी भाजीला कापली आणि जी थोडीशी खराब होती ती आणलेली आहे मी, तर मी ही पण टाकणार आहे अशी. आता सध्या भात आणि चुरी खाण्यात ते व्यस्त असल्यामुळे सध्या भाजीपाल्याकडे लक्ष देत नाहीत. पण तुमच्याकडे जो काही भाजीपाला असेल उरलेला, तो तुम्हाला काय आणून फक्त टाकायचा आहे. कोणताही भाजीपाला असो. जर त्यांनी त्या भाजीपाला नाही खाल्ला तरी त्या भाजीपाला सडतो आणि त्यांचा आळ्या या होतात आणि त्या आळ्या पण त्यांना खाऊ शकतात. मित्रांनो, आता पाण्याची व्यवस्था मी पण सांगतो. पाण्याला हे डबकं मी त्यांना केलेलं आहे.
इथे एक भरून ठेवलं आणि मी अजून एक भरून ठेवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, असं 2-2 तासाला त्यांना चुरी नाही तर काहीतरी टाकायचं आहे. पाणी तुम्हाला प्रत्येक 2 तासाला भरून ठेवायचं आहे. कारण कोंबडी हे पाणी सांडते. तर मित्रांनो, कसं वाटला आजचा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि करण बुलंगे फार्म हाऊस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.